नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला YouTube मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे। मित्रांनो, विभाग 1 च्या दुसऱ्या सेमिस्टरला मराठी साहित्य या विषयासाठी आणि फक्त एकच पुस्तक म्हणजे एकच नाटक आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे थँक यू मिस्टर ग्लाड। अनिल बर्वे यांचं अत्यंत उत्कृष्ट असं हे नाटक आहे। मित्रांनो, हे नाटक परीक्षार्थी म्हणून वाचा, कारण आपल्याला परीक्षेमध्ये गुण मिळवायचे आहे, त्यासाठी वाचा। पण इतिहासामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कशा पद्धतीने क्रांतिकारक आपल्या जीवाची बाजी लढवत होते, आपलं आयुष्य कसं समर्पित करत होते, आपल्या आयुष्याचं कसं होमकुंड बनवत होते, त्या होमकुंडामध्ये स्वतःचीच आहुती देत नव्हते तर त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीची, त्यांच्या मुलाची आणि एकूणच आपल्या आयुष्याची, संसाराची कशी राख रांगोळी करत होते, हाही संदर्भ आपल्याला या नाटकामधून मिळतो। मित्रांनो, आपल्याला माहित आहे की अनिल बर्वे यांचं ही मुळात नाटक होण्याआधी ही एक कादंबरी होती, नंतर कादंबरीचं त्यांनी नाटकामध्ये रूपांतर केलंय। मित्रांनो, थँक यू मिस्टर ग्लाड या नाटकामध्ये वीरभूषण पटनाईकची मध्यवर्ती भूमिका आहे। खरं म्हणजे मध्यवर्ती भूमिका असंही म्हणता येत नाही, म्हणजे हे नायक प्रधान नाटक आहे एवढं मान्य आहे, पण यामधली मध्यवर्ती भूमिका कोणाची, तर वीरभूषण पटनाईक आहे, पण सोबत ग्लाड पण आहे। दोघांच्याही भूमिकाला तेवढंच महत्व आहे। मित्रांनो, आज आपण पाहूया उमाचे स्वभाव चित्र। आता ही उमा कोण आहे, तर ज्या पद्धतीने म्हटलं की ग्लाड आणि वीरभूषण पटनाईक हे दोन्ही पात्र जेवढे महत्वाचे आहे ना, त्या दोन्ही पात्रांना खुलवणारी, या दोन्ही पात्रांच्या अंतरंगामध्ये सर्वच बदल करणारी म्हणजे उमा आहे। खरं म्हणजे उमा एकाच अंकामध्ये आणि 2-3 प्रवेशासाठीच येते। उमाचा फार मोठा काही यामध्ये हातभार नाही आहे। वीरभूषणच्या आयुष्यामध्ये आणि जेव्हा त्याला अटक होते, फाशीची सजा होते, त्यामध्ये ती फक्त एकदा भेटायला येते आणि तिचं एकदाच भेटणं संपूर्ण नाटकावर प्रभाव टाकते। मित्रांनो, आकाशामध्ये असंख्य तारे असावेत, असंख्य ग्रह असावेत, असंख्य चांदण्या लुकलुकाव्यात, पण एकच सूर्य असावा आणि एकटाच सूर्याने साऱ्या आसमंतावर प्रभाव टाकावा, किंबहुना तो म्हणजे सर्व काही नाहीच असं असावं। तशा पद्धतीने या नाटकामध्ये उमाची भूमिका आहे। उमा ही थोड्या वेळासाठी येते, पण रसिकांच्या मनामध्ये, प्रेक्षकांच्या मनामध्ये, त्याच्या काळजामध्ये घर करून जाते। या नाटकातून उमाला काढलं तर मला वाटते हे नाटकच राहणार नाही, एवढी महत्वाची भूमिका ही उमाची आहे। मित्रांनो, उमा कशी आहे, तर उमा आपल्या काळजात रुतून बसणारी आहे। ती आपली आहे, आपली होते। ती कुणाची बहीण होते, कुणाची आई होते, कुणाची मुलगी होते। उमा ही आपल्याला सर्वांगाला ओलावा देणारी एक स्त्री आहे। खरं म्हणजे आपल्यालाच नव्हे तर त्या काळामध्ये वीरभूषणला एक प्रेरणा देणारी, स्फूर्ती देणारी स्त्री आहे। किती वय आहे तिचं? मित्रांनो, खरं म्हणजे माणसाचं कर्तृत्व हे वयावर अवलंबून नसतंच। मित्रांनो, 20-25 वर्षाची मुलगी ती, कुठेतरी नुकतेच विवाह झालाय आणि त्या संसार वेदीवर त्यांना एक छानसा गोंडस मुलगा जन्माला आला। नवरा मात्र क्रांतिकारक। खरं म्हणजे क्रांतीसाठीच त्याचा जन्म झालाय आणि क्रांतीसोबतच त्याचं लग्न झालं की काय, आणि म्हणून मग उमा मात्र पारखीच राहिली, उमा मात्र दूरच राहिली। उमा आपला संसार सांभाळायची आणि त्याच वेळेस या क्रांतिकारकाला प्रेरणा सुद्धा द्यायची। तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है। ही प्रेरणा, ही साथ उमाने नेहमीच वीरभूषणला दिलेली आहे। वीरभूषण क्रांतियोद्धा, भारत मातेला स्वतंत्र करायचं आणि या इंग्रजांच्या अन्यायी अत्याचारापुढे आपण गुडघे टेकवायचे नाही, या अत्याचारी जुलमी राज्यामध्ये आपण राहायचं नाही, एकतर ही राज्यच उलथून टाकायचं आणि उलथून टाकण्यासाठी जीवाचं रान करणारा, आपलं आयुष्य समर्पित करणारा क्रांतिकारक वीरभूषण, क्रांतिसिंह म्हणजे वीरभूषण पटनाईक। खरं म्हणजे मित्रांनो, जे माणसं समाजासाठी असे समर्पित होतात, जे माणसं राष्ट्रासाठी असे समर्पित होतात, त्यांच्या संसाराचं काय होतं? खरं म्हणजे त्यांच्या संसाराची वाताहत होते। त्यांच्या पत्नीचं काय होतं? त्यांच्या पत्नीची वाताहत होते। मित्रांनो, हे माणसं
एक क्रांतिसिंह, क्रांतिनायक म्हणून पुढे येतात, पण त्यांच्या पत्नींना आयुष्यभर आपला संसार बेचिराख होऊन आणि त्या राखेवर आपलं आयुष्य, उद्ध्वस्त आयुष्य सजवावं लागतं. ही व्यथा त्या पत्नीच्या मागे येते. उद्ध्वस्त झालेल्या संसाराची ही व्यथा केवळ पत्नीच ती भोगती आहे. उमा ही अशी आहे. 20-25 वर्षाचं वय आहे बिचारीचं. सालस, निरागस चेहरा, सडपातळ, फार गोरी नसली तर ती काळी नाही, सावळी अशा पद्धतीची. पण सावळी जरी असली तर चेहऱ्यावर एक निस्वार्थीपणाचा, त्यागाचा आणि क्रांतीचं तेज आहे. हे क्रांतीचं तेजच अनेक क्रांतिकारकांना प्रफुल्लित करतं, अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देते. मोडेन पण वागणार नाही हा तिचा बाणा आहे. अत्यंत शांत, संयमी आणि तेवढीच विचार प्रवर्तक अशी ही आहे. फार विचारी आहे ही उमा. ही अशी आहे शांत शांत, आपल्या घरात, आपल्या मनात ती घर करून राहणारी आहे मित्रांनो. पण उमा स्वाभिमानी आहे. आता स्वाभिमानी कशी आहे? जेव्हा वीरभूषण पटनाईकला फाशीची सजा होते आणि तो ग्लाडच्या कैदेमध्ये राहतो, तेव्हा ती उमा येते. आणि एका फाशीच्या कैद्याला म्हणजेच आपल्या पतीला वीरभूषण पटनाईकला ती भेटायला आली. काही दिवसानंतर त्याला फाशी होणार आहे. अन्याय अत्याचारी हे इंग्रज सरकार त्याला फाशी देणार म्हणजे देणार हे ठरलेलं आहे. आणि आपल्या पतीचं मरण हे निश्चित आहे. मरण निश्चित झालेल्या त्या क्रांतिकारकाची पत्नी उमा आली. एखादी पत्नी असती तर खचली असती, रडवेली झाली असती. आता जगायचं कसं? विधवा पण घेऊन जगायचं कसं? दुःखाचा डोंगर तिच्या डोक्यावर झणझणीत राहिला असता. ती कोलमडून पडली असती. पण नाही, उमा स्वाभिमानी आहे. उमा कर्तबगार आहे. मोडेन पण वागणार नाही ही वृत्ती उमाची आहे. ती आली, भेटायला आली. एक कागद घेऊन आली. ग्लॉड तिथेच बसलेला, प्रचंड उर्मट, प्रचंड शिस्तीमधला आणि प्रचंड तुडवणारा, लोकांना मारणारा अशा पद्धतीचा, हिंस वृत्तीचा, अत्यंत क्रूर वृत्तीचा म्हणजे ग्लाड आहे. वीरभूषण पटनाईक आणि उमा दोघांचं संभाषण चालू आहे. त्या संभाषणामध्ये ग्लॉड तिथेच बसलेला आहे. दोघांच एक हातात कागद घेऊन आली आणि ती कागद त्या वीरभूषणकडे देते. ती म्हणते कशाचा आहे? तू सही कर म्हणते. तो म्हणते कशाचा आहे? उमा अत्यंत शांतपणे म्हणते की मी तुला कधी विचारलंय? तू म्हटलं चल तर तुझ्या सोबत आली. तू म्हटलं बस तर तुझ्या समोर बसली. तू म्हटलं इथे चल. कोणताही विचार, काही न विचार करता तुझ्या सोबत राहिली. अगदी सावलीसारखी सोबत राहिली. कधी विचारलंय की कशासाठी म्हणून, कुठे जायचं म्हणून? का तू आज का विचारतं? तुझा माझ्यावर विश्वास नाही का? तो म्हणाला की नाही उमा, माझ्यापेक्षा तर तुझ्यावरच माझा विश्वास आहे. तू होती म्हणूनच मी या क्रांतिकार्यामध्ये उडी घेऊ शकलो. तू नसतीस तर. आणि म्हणून तो न वाचता त्या कागदावर सही करतो. इकडे ग्लॉडला फार आनंद होते. ग्लॉडला वाटते की तोंडाने तर हा फार बोलतो, पण मात्र आता मर्सी पिटिशनवर सही केली. दयेचा अर्ज त्याने आता सरकारला केलेला आहे. भेकार साला, खो 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 हसतो हा. कारण आपला आता विजय झालेला आहे आणि हा आता लाचार झालेला आहे. म्हणून तसाच तो कागद तिच्याकडनं हिसकावून घेतोय आणि त्याच उन्मादामध्ये ग्लॉड खो खो करत हसतोय आणि वाचता वाचता अचानक थांबतोय आणि म्हणतो की पोरी, हे तू काय केलंय? अरे हे मर्सी पिटिशनवर सही घ्यायची तर तू काय हे करतोस? मरणानंतर त्याचे डोळे लोकांना दान द्यावे यासाठी अर्ज केलाय. कधी न घडलेला प्रसंग, कधी न पाहिलेला प्रसंग, कधी न ऐकलेला प्रसंग गॉडला असा अचंबित करून टाकतो. ग्लॉडनी काय पाहिलं होतं? ग्लॉडनी फक्त अन्यायी अत्याचारा माणसांपुढे गुडघे टेकवायचंच त्याने पाहिलेलं होतं. कुणाला भीक मागताना त्यांनी पाहिलेलं होतं. पण कुणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारी समर्पण वृत्ती त्याने कधी पाहिली नव्हती. ती उमामध्ये दिसत होती. उमा काय मागते? त्याला वाटलं की उमा आपल्या नवऱ्याच्या मृत्यूचं भीक मागणार, जीवनदान मागणार, या इंग्रजांना जीवनदान मागणार. पण ती जीवनदान मागणारी नव्हती. काय मागितलं तिने?
तर आपल्या नवऱ्याचे डोळे दुसऱ्याला दान करता यावे. कारण तो म्हणतोय, विरभूषण म्हणतोय की नाही देणार, हे लोक नाही देणार. कारण फाशीच्या कैद्याची जी प्रॉपर्टी आहे, शरीराची मालमत्ता आहे, ती सरकारची असते. जर सरकारने लोकांना, त्यांच्या घरवाल्यांना ही शरीर दिलं, मेल्यानंतर शरीर दिलं, तर कदाचित जे जगण्याने साधले नाही ते क्रांतिकारकाच्या मरण्याने साधेल. आणि जिवंतपणी नाही तर मरणानंतर एवढी प्रचंड गर्दी होईल, लोकांचा जनक्षोभ उसळेल आणि त्यातून अनेक क्रांतिकारक निर्माण होतील. ही भीती सरकारला असते आणि म्हणून मग सरकार त्या फाशीच्या कैद्याचं शरीर कुणाला देत नाही. मिळेल का हे डोळे? मिळेल का तुला? तुझी धडपड व्यर्थ जाईल. त्या मलाही माहित आहे की कदाचित ही माझी धडपड व्यर्थ जाईल, पण बचेंगे तो और लढेंगे, जब तक जिएंगे तब तक लढेंगे, या धैर्याची ती उमा होती. उमा म्हणते की मी प्रयत्न करते. अरे तुझ्या डोळ्यांनी क्रांती झालेली पाहिली पाहिजे. ज्या डोळ्यांनी तू माझ्यावर निस्सीम प्रेम केलंय, आठवतंय तुला, तू कॉलेजमध्ये असताना तू माझ्यावर प्रेम केलंय आणि तुझ्या त्या कवितांवर, त्या कवीवर, कविता जगणाऱ्या कवीवर मी आपलं आयुष्य झोकून दिलंय. त्या डोळ्यांना, ज्या डोळ्यांनी तू माझ्यावर निस्सीम प्रेम केलं, त्या डोळ्यांना दिसली पाहिजे, इथे क्रांती झालेली दिसली पाहिजे, भारत स्वतंत्र झालेला दिसला पाहिजे. आणि म्हणून तू मरणानंतरही मी तुझे डोळे कुणाला तरी दान करेल. ते डोळे पाहतील माझा वीरभूषण पाहेल, या देशात क्रांती झालेली पाहिजे, या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं पाहिजे. मित्रांनो, कशी आहे उमा? नवरा मरणाच्या दारात आहे, मरणाच्या त्या दाढीमध्ये अटकलेला आहे, फाशी होणार आहे, निश्चित आहे, त्याला फाशी होणार आहे. तरीही फाशी होणार आहे निश्चित. आणि एकदा तो मेला, एकदा फाशी झाली की तिचा नवरा, तिचं आयुष्य पुन्हा त्याला भेटणार नाही, तिचा नवरा भेटणार नाही. हे गलबला करण्याऐवजी तो मृत्यूचाही जय जयकार करते. कशी आहे उमा? उमाचं हे छोटस पात्र आहे, पण हे वाचताना आपल्या अंगावर शहार येते की अशीही एखादी स्त्री असू शकते. स्त्री म्हणण्यापेक्षा अशीही एखादी पत्नी असू शकते की जो पती मृत्यूच्या दारामध्ये आहे आणि त्याच्या मृत्यूचा गलबला करण्यापेक्षा ती त्याच्या मृत्यूवर, त्याला मृत्युंजय करते आणि त्याच्या त्या क्रांतीची पहाट ती आपल्या त्या डोळ्यांनी पाहावी अशी आशा धरते. उमा ही अशी स्वाभिमानी आहे. तिचं स्वाभिमानी कशी आहे मित्रांनो? ती येते, तिला तहान लागते, ग्लाड तिथेच बसलेले असतात. ग्लाड म्हणते की पाणी मिळेल का? उर्मट ग्लाड म्हणतो की इथे पाणपोई आहे का? ती म्हणते स्वारी. आणि मग ग्लॉड तिला पाणी देण्याचा आदेश सोडतो. तो म्हणते की नको, थँक्स, मरून जाईल पण असं अपमानाने ती पाणी पिणार नाही पाणी पित. मित्रांनो, अपमानाचं जिणं नको आहे. हे क्रांतिकारक कसे होते? क्रांतिकारक होते तो होते, त्यांच्या पत्नी कशा होत्या, तो संसार कसा होता. क्रांतीसाठी आयुष्य उद्ध्वस्त करणारे माणसं होते. नको पाणी नको, मरून जाईल पण अपमानाचं पाणी पिणार नाही. पुढे जाऊन त्याला दया येते. बिचारी अनमानी पाहणे आलेली असते, तिच्याकडे पैसा राहणार नाही. हा वीरभूषण तर आता मरून जाईल, ती जगेल कशी? त्याला प्रश्न पडते. आणि म्हणून तो आपल्या नोकराकरवी तिला पैसे देण्याचा प्रयत्न करतो. ती घेत नाही आणि हेही सांगतो की हे बघ, मी तिला पैसे मी दिले म्हणून सांगू नको, तर त्याच्याच कमाईचे ते पैसे आहे असं सांग. उमा तेवढी समजदार असते. उमा घेत नाही. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, ही बाणेदार वृत्ती उमाची दिसते. मित्रांनो, संसार कोसळत असतानाही, संसार मोडून पडला असताना, संसाराचा कणाच निसटून गेला असताना तरीही ही माणसं किती ताठ राहतात? प्रश्नच आहे. कशी होती ही माणसं? उमा ही अशी स्वाभिमानी होती. मित्रांनो, ती खरं म्हणजे क्रांतिकारकाची पत्नी होती. उमा केवळ एका संसारी माणसाची पत्नी असण्यापेक्षा ती क्रांतिकारकाची पत्नी होती. आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की तो पती मरण पावत असताना, मरणाला मिठी मारत असताना सुद्धा तिच्या डोळ्यात पाणी येत नाही. साऱ्या पाण्याचे झरे ती आतल्या आत दाबून ठेवते आणि डोळ्यामध्ये पाण्याऐवजी अंगार आणते. अंगार कुणाबद्दल अंगार? तर इथल्या अन्यायी, अत्याचारी, जुलमी इंग्रज सरकारबद्दल. मरणातही
ही माणसं अशा पद्धतीने अंगार चेतवणारे असं दिसते. क्रांतिकारकाची पत्नी म्हणून आपल्याला उमाचा फार अभिमान वाटतो. मित्रांनो, ती समर्पण वृत्ती आहे, तिची समर्पण वृत्ती असणारी उमा. खरं म्हणजे उमा, आपल्याकडे एक परंपरागत रिवाज आहे की रडायचं कुणी इतर स्त्रियांनी रडायचं. का का तर एखादा पुरुष रडायला लागला की काय तू बाई आहे का, स्त्री आहे का, स्त्रियांसारखा रडतो. म्हणजे नाजूकपणा, कोमलपणा, हळुवारपणा, भावनिकता हे सगळे गुण आपण स्त्रियांकडे देतो. उमा तशी कुठेही दिसत नाही. उमाकडे आहे ते स्त्री म्हणून ते गुण आहे, पण या क्रांतिकार्यामध्ये ती सगळे गुण लपून ठेवते आणि आपल्या मनावर मनामनाचे दगड ठेवून ती क्रांतिकार्यासाठी सज्ज होते. त्या मरतानाही त्याच्या डोळ्यामध्ये आसव नसावी, कुठेही दुःख नसावं, आणि म्हणून त्याही क्षणी उमा त्याला प्रेरित करते, प्रोत्साहन देते. कशी उमा मित्रांनो, उमा किती त्याग करते. उमा आली आपल्या नवऱ्याला, क्रांतिकारकाला, त्या वीरभूषणला भेटायला आली. कशी आली? दोघांची भेट होते तेव्हा ती डॉक्टरची नजर, म्हणजेच वीरभूषण हे डॉक्टर असतात, त्या डॉक्टरची नजर, त्या आपल्या नवऱ्याची नजर तिच्याकडे जाते आणि तिच्या पायाकडे जाते. पायामध्ये चप्पल नाही. उमा, कुठून आलीस तू? ती म्हणते की नाही, चप्पल कुठे गेली? तर ते काही नाही, ते रेल्वेमध्ये फार गर्दी होती आणि गर्दीमध्ये बंद तुटला आणि चप्पल फेकून दिली. पण रेल्वे स्टेशन आणि हे तर 20 किलोमीटर आहे, उन्हाचा वेळ आहे, उन्हाचा फुपाटा आहे, तू कशी आलीस? आणि सांग उमा, सांग, तुझे पाय सुजलेले आहे, तू निव्वळ त्या रेल्वे स्टेशनवरून पाय देणं आली. आणि मग सांगते की मी घरापासूनच पाय दे, अनवाणी पायाने आली. तिच्याकडे चप्पल नसावी एवढं दारिद्र्य, तरीही एवढे दारिद्र्य लोक देशासाठी अशा पद्धतीने कुर्बान होतात. म्हणजे या देशाला स्वातंत्र्य कोणी केलं तर इथल्या दलित, पडीत, गरीब माणसाने, कामगार माणसाने या देशाला स्वातंत्र्य केलं असं म्हणायला हरकत नाही. कदाचित त्यावेळेचे गलेलठ्ठ माणसं आपली तिजोरी सांभाळत बसले असतील आणि इथले भुके कंगाल माणसं आपल्या भारत मातेला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाच्या आहुती देत असतील. त्याच्यामधला एक वीरभूषण पटनायक आणि उमा. कशी उमा? एक आई म्हणून पाहत असताना काय दिसते आपल्याकडे? ती म्हणते की तो वीरभूषण म्हणतो की उमा, खरं सांग, मी डॉक्टर आहे, तुझे पाय सुजलेले आहे. एवढ्या अंतराने पाय सुजत नाही. ती म्हणते की नाही, घरापासूनच आली. केव्हा निघाली? तर कालच निघाली, पहाटे निघाली. आणि रात्री मुक्काम कुठे केला होता? तर मग धर्मशाळेमध्ये मुक्काम केला होता. मित्रांनो, देशासाठी, या इथल्या पीडित जनतेसाठी, दलित जनतेसाठी, गरीब जनतेसाठी, कामगारांसाठी, एकूणच इथल्या भारताच्या जनतेसाठी स्वातंत्र्य मिळावं आणि स्वातंत्र्य उराशी घेऊन बेभानपणे धावणारा, त्याच्यासाठी कुर्बानी देणारा हा वीरभूषण क्रांतिनायक, त्याची पत्नी अशी एकाकी पडावी. किती दुर्दैव. तिच्यासोबत कोणीच नाही आलं. आणि म्हणून तो म्हणतो की समाज एवढा कृतज्ञ, तुझ्यासोबत कुणीच नाही आलं. ज्यांच्यासाठी आपण आयुष्याचं रान केलंय ती माणसं तुझ्यासाठी एकही नाही आली. ती म्हणते की नाही. आणि हे सगळं म्हणत असताना अत्यंत शांतपणे, अत्यंत विचारीपणे, संयतपणे ती म्हणते की नाही, तू गेल्यावर, तू पकडल्यावर ज्यांनी आपल्या पाठीशी राहावं त्या सगळ्यांनीच आपल्याकडे पाठ फिरवली, कुणीच आलं नाही. म्हणजे समाज एवढा कृतज्ञ की ज्यांच्यासाठी आपण आयुष्य घालवलं त्या समाजातला कोणीही माणूस एक आला नाही सोबत. समाज एवढा कृतज्ञ. उमा विचारी, कशी विचारी? प्रचंड विचारी आहे ती. ती म्हणते की नाही रे, त्याला समाजाला कृतज्ञ म्हणू नको. खरं म्हणजे समाज कसा असतो, समाजाचं मानसशास्त्र काय असतं हे तुम्हाला कधी कळलंच नाही. आठवतं? दोघांचा संवाद मित्रांनो अप्रतिम संवाद आहे. मरणाच्या दारात असताना, मृत्यू आपल्या अंगावर, खांद्यावर खेळत असतानाही किती शांतपणे, अविचलपणे राहता येतं. वीरभूषण पटनायककडे पाहता येतं. उमाकडे पाहावं यासाठी. अंगामध्ये बेड्या ठोकलेले आहे, कैद्याचे वस्त्र आहे, मरण ठरलेलं आहे, तरीही भूतकाळ, आणि तोही रोमॅन्टिक भूतकाळ यांना आठवावा. मरण समोर असताना कमालच आहे.
मित्रांनो, ती म्हणते की समाजाचं चुकलं नाही रे, चुकलंय तुमचं, थोडं चुकलंय तुमचं. तो म्हणते की कसं, आमचं कसं चुकलंय? विचारी उमा सांगते. खरं म्हणजे विचारी उमा बिचारी उमा नाही. उमा ही कधीही बिचारी नाही, तर ती एक धीरोदात्त स्त्री आहे, धीर खंबीर असणारी स्त्री आहे, प्रचंड विचार करणारी स्त्री आहे. म्हणून विचारी स्त्री उमा म्हणते की आठवतंय तुला वीरभूषण, तुला आठवतंय कॉलेज जीवनामध्ये तू क्रिकेटची मॅच खेळत होता आणि क्रिकेटची मॅच खेळता खेळता तू प्रचंड वेगाने धावायचा, धावता 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 मात्र रनआउट झाला. तुला चांगलं खेळता येत होतं, तू चांगला क्रिकेटर होता, तू चांगला खेळाडू होता, पण तू रनआउट झाला. माहित आहे तू रनआउट का झाला? कारण तुझ्यासोबत जो दुसरा धावणारा होता ना, त्याची तू कॅपॅसिटी नाही पाहिली. त्याच्यामध्ये किती धावण्याची क्षमता आहे, तू त्याची क्षमता नाही पाहिली. तू मात्र सुसाट वेगाने धावत गेला. त्याला नाही सोबत येता आलं, त्याला तुझ्यासोबत नाही धावता आलं, तू रनआउट झाला. स्वातंत्र्य कार्यामध्येही तसंच झालं. तू प्रचंड वेगाने धावला, पण वीरभूषण, समाज तेवढ्या वेगाने धावत नसतो रे. समाज हा स्थितिशील असतो, तो मुंगीच्या वेगाने धावतो. आणि नेते सस्याच्या वेगाने धावतात, प्रचंड वेगाने धावतात. त्या नेत्यांना कळलं पाहिजे की यांना सोबत घेऊन जायचं. तुम्ही मात्र तुमच्या वेगाने धावत गेले आणि फसले, पकडले. म्हणते की हो, हे बरं आहे. किती उमा विचारी. जेव्हा उमाचं आपण स्त्री म्हणून पाहण्यापेक्षा तिचं आई म्हणून जेव्हा व्यक्तिमत्व पाहतो मित्रांनो, स्वभावचित्र पाहतो, तेव्हा उमा कशी दिसते हो. तर म्हणते की हे सगळं बोलत असताना अचानक वीरभूषण म्हणतो की मुन्ना कुठे आहे? मुन्ना. तो म्हणते की मुन्नाला ताप आहे. तो म्हणतो की ताप होता की आहे? गडबडून टाकणाऱ्याची व्याख्या. मुन्नाला ताप आहे की होता? ती रडायला लागते. त्याला ताप होता आहे. हा, मी जेव्हा पकडल्या गेलो तेव्हा मुन्नाला ताप होत आहे आणि ती हमरून रडायला लागते. आणि मग त्याच्या लक्षात येतं की मुन्ना तापाने मेलाय. उमा, मी तुला हे यासाठी विचारतोय की आपल्या देशातल्या मुलांच्या किमतीपेक्षा इथल्या औषधांच्या किमती जास्त आहे. उमा, औषधांच्या किमती जास्त आहे म्हणून तुला विचारतो. मुन्ना गेलाय. आपला मुलगा, एका डॉक्टरचा मुलगा औषधा वाचून गेलाय. इथले अनेक लोक आहे, हजारो करोडो लोक इथे आहे की ज्यांना औषध मिळत नाही आणि म्हणून मग ते मरत आहेत. इथल्या आपल्या देशातल्या औषधांच्या किमती ह्या इथल्या माणसांच्या, मुलांच्या किमतीपेक्षा जास्त आहे. बाप म्हणून वीरभूषणला काय वाटत असेल? उमा म्हणून वीरभूषणला, उमाला आई म्हणून काय वाटत असेल? पण तरीही त्या मुलाचं दुःख, त्या दारिद्र्याचं दुःख, त्या गरिबीचं दुःख बाजूला सारून उमा म्हणते तत्वज्ञानी उमा म्हणते की जाऊ दे रे, मुलगा गेलाय जाऊ दे, गरिबी आहे जाऊ दे. ज्या वेदना वांझ नसतात त्यांचं दुःख करायचं नसतं. वीरभूषण, ज्या वेदना वांझ नसतात ना त्यांचं दुःख करायचं नसतं. कारण त्या वेदना, आज जरी वेदना असल्या तर वेदना रात्रीच्या गर्भात असे उद्याचा आवश्यक काल. गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार. मित्रांनो, रात्रीच्या गर्भात म्हणजे या प्रचंड दुःखामध्ये उद्याचा आवश्यक काल असते. जे दुःख वांझ नसते, ठरलेलं असते की त्याच्यामध्ये उष्यक काल, उशेची किरण निघणार, आशेची पहाटेची किरण निघणार, सूर्योदय होणार. आणि म्हणून त्या दुःखांचंही दुःख करायचं नसते. मित्रांनो, हे सांगायला बरं आहे, ऐकायला बरं आहे, पण प्रचंड प्रत्यक्षात जगताना कसं वाटत असेल? दुःखातही सुखाचा उत्सव करणारे, दुःखालाही सुखाचा उत्सवामध्ये रूपांतर करणं सोपी गोष्ट नाही. ती उमा आणि वीरभूषण करते आहे. उमा ही आपल्याला अशी दिसते आहे. प्रचंड स्वाभिमानी आहे. खरं म्हणजे उमा ही वीरभूषण सारखीच किंमत मोजणारी आहे. वीरभूषणने जो फासावर चढणार आहे तो म्हणतो की मी त्याग वगैरे काही केलेलं नाही, तर मग या अन्यायी अत्याचारी
साम्राज्यामध्ये मला राहायचंच नव्हतं, त्यासाठी मी किंमत मोजलेली आहे आणि ती किंमत प्राणाची आहे. उमा सुद्धा आपल्या प्राणाची, आपल्या संसाराची, आपल्या मुलाची आणि एकूणच आयुष्याची किंमत मोजते आहे. किंमत, यासाठी त्याग वगैरे हा शब्द मागे पडतोय, निस्वार्थपणा हा शब्द मागे पडतो. तिने किंमत मोजलेली आहे, आपल्या मुलाची किंमत मोजलेली आहे, आपल्या पतीची किंमत मोजलेली आहे. आणि मग जेव्हा ग्लाड म्हणतो की बाई, तुला असं वाटत नाही की आपला पती वाचावा, आणि म्हणून मग सरकार पुढे तू दयेचा अर्ज का करत नाही, मर्सी पिटिशन का करत नाही? उमा, शांत असलेली उमा आता चवताळून उठते आणि म्हणते की नाही, या जुलमी अत्याचारापुढे आम्ही गुडघे टेकणार नाही, आम्ही शरण जाणार नाही. मेलो तरी 72, पण याला दयेचा अर्ज करणार नाही. कशी आहे उमा? आपला पती म्हणजेच आपल्या आयुष्याचा तो रखवालदार, ज्याच्या सावलीत आपण उभा राहायचा आहे, ज्याच्या सावलीने, ज्याच्या हातात हात धरून उभं आयुष्य काढायचं आहे, सुखादुखाचं आयुष्य काढायचं आहे, तो हातच आता नष्ट होणार, ती सावलीच आता नष्ट होणार. तो आभाळासारखा आपल्या पाठीशी राहणारा सखा तोच नष्ट होणार आणि आयुष्य उघड्यावर पडणार. तरी सुद्धा ही उमा म्हणते की मर्सी पिटिशनवर सही नाही करायची. मेलो तरी 72. अंगावर शहारे आणणारा हा उमाचा प्रसंग आहे. उमा फक्त या नाटकामध्ये 10-15 मिनिटच येत असेल कदाचित, पण त्याच 10-15 मिनिटांमध्ये उमा आपल्या मनामध्ये घर करून जाते. मित्रांनो, ग्लाडचं जे पूर्ण व्यक्तिमत्व बदलतं, त्याचा स्वभाव बदलतो, तो फक्त आणि फक्त उमाच्या त्या कर्तृत्वाने, उमाच्या त्या त्यागामुळे बदलतं. उमा ही अशी स्वाभिमानी आहे, उमा ही अशी आपल्या आयुष्याची किंमत मोजणारी उमा आहे. मित्रांनो, एक शेवटचा प्रसंग उमाचा आहे. उमा म्हणतोय की त्या ग्लाडला ती विनंती करते की यांचे कपडे तरी मिळेल का? वीरभूषण म्हणतो की माझे कपडे काय? एका क्रांतिकारकाचे कपडे काय राहणार आहे? तो देशासाठी समर्पित झालेल्या माणसाचे कपडे काय मखमली राहणार आहे? ते कपडे घेऊन काय करणार? उमा म्हणते की मुन्ना म्हणायचा की आई क्रांतिकारकाचे कपडे कसे असते हो? वीरभूषण, मला माहित आहे की तुझे कपडे हे काही सुखी माणसाचा सदरा नाही आहे. सुखी माणसाचे कपडे ज्याप्रमाणे असतात ते काही सुखी माणसाचा सदरा नाही आहे, पण तरीही ते क्रांतिकारकाचे कपडे आहे. ते देशील का? ते क्रांतिकारकाचे कपडे मी जपून ठेवेल, हीच संपत्ती मला आयुष्यभर पुरेल. मित्रांनो, माणसांपेक्षा हे त्यांच्या कर्तृत्वावर प्रेम करणारी ही माणसं. उमा मित्रांनो, या छोट्याशा प्रसंगामधून सुद्धा आपल्या मनामध्ये एक अविचल असं स्थान निर्माण करून जाते. उमा ही 20-25 वर्षाची मुलगी, शांत, विचारी, सालस, निरागस, जिचा पती आता फाशीवर जाणार आहे आणि तरीही त्या ह्याच्यामध्ये ती अशा पद्धतीने विचार व्यक्त करते. म्हणून उमा ही संपूर्ण नाटकभर प्रभाव तर गाजवते, पण आपल्या डोक्यातून काही केल्या उमा जात नाही. उमा आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या रोमामध्ये अशी भिनलेली आहे. उमाचे ते एक वाक्य, स्त्री कशी असते, पुरुषाला कशा पद्धतीने प्रोत्साहन देणारी स्त्री असावी, यासाठी उमाचं स्वभावचित्र आपल्या डोक्यामध्ये राहतं. मित्रांनो, उमा ही अशी आहे. उमा ही कशी आहे? उमा हळवी आहे, पण तरीही धीर गंभीर आहे. उमाचं वय कमी आहे, पण तरीही ती वयाने फार मोठी विचारी आहे. कमी वयामध्ये फार मोठी झालेली आहे ती. जे विचार व्यक्त करायला, जे जगायला, खरं म्हणजे उमाला माणसांपेक्षा, त्या कवीपेक्षा कविता जगणारा अधिक आवडतो. कविता जगणारा हा वीरभूषण होता. उमा कशी आहे? तर उमा ही प्रत्यक्षात जगणारी आहे. ती गेल्यावर सुद्धा तिच्या कर्तृत्वाचा, त्या विचाराचा, त्या बंडखोरीचा, त्या प्रेरणादायी विचारांचं सल मागे ठेवणारी. मित्रांनो, सूर्य ज्याप्रमाणे अस्ताला जातो तरीही त्याचा संधी प्रकाश मागे राहतो, ती उमा या सूर्यासारखी दिसते. ती गेली, अस्ताला गेली, तरीही संधी प्रकाशासारखे तिच्या विचार आपल्या मनामध्ये, रोमामध्ये घोळत बसतात. काही केल्या उमा जात नाही. उमा ही सदोदित आपल्या मनामध्ये राहते. उमा ही चटका लावून जाते. उमा ही अशी आहे. धन्यवाद.